ऐका ना, कोर्टात सगळं आर्ग्युमेंट आहे, माझ्याकडे सगळे युक्तिवाद आहे, सगळं आहे. त्याच्यात कोर्टाने सांगितलं ठीक आहे, त्याच्या क्षेत्राला काही धक्का तुम्ही लावून नाही राहिली, बरोबर. मग पश्चिम बाजूला 39च्या पश्चिम बाजूला जी रस्ता आहे अस्तित्वात, रस्ता हा 41च्या बाजूला आहे. 39च्या पश्चिमेस नकाशात बघा तुम्ही. हा ना, पण जे आमची जे वहिवाट 39च्या पश्चिमेस, 39 गट तर तुम्हाला माहिती आहे ना कुठे आहे. थोडं बघा तुम्ही, खरं काय करायचं मी म्हणा, काहीच करायचं नाही याच्यावर, फक्त थोडीफार तुम्ही आदेश आणा आणि लगेच बिलगा. यांना रस्ता साहेब, आहे. आमची अडचण नाही. हा शिवरस्ता यांना हवा 118 गटामधून मागे आलेला रस्ता आहे. आता हे मला दाखवून फायदा आहे का? वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जे निर्णय ते मला आता जे ओरिजिनल झालंय ते झालं, पण आता असं आहे तो एकटा पाहून त्याला दाबायचे काम चालू आहे सगळे मिळून, अशी गमत हो राहील. ह्या लोकांनी अगोदर दुसरी कोण रस्ता घ्यायचा प्रयत्न केलाय, टिकून नाही झाला. आम्ही पण त्याच्या बहिणीत, आमचा पण अधिकारी आहे. आमदार निधीतून रस्ता आला, त्यांनाच बंद पाडला, त्यांना विचार कावर बंद पाडला. आमदार निधीतून येतो. आमदार निधीतून त्यांना सांगितलं इकून काय रस्ते आहे का म्हणे. हो, तो मुद्दाच नाही बाकी. मग? आपल्याकडे जेवढा आदेश आहे तेवढं तो मुद्दा नाही, मग दुसऱ्याच्या कशा मुंड्या मिरदावायच्या. एकूण एक पाहून त्याच्या मागं कोणी नाही, असं हे चाललं. आपण मग आम्हाला आदेश दाखवून रस्ता बनवा. म्हणजे काय कोणता रस्ता बनवायचा आहे. जिडा आदेश आहे ना साहेब, ऐका तुला, जिडा आदेश आहे ना तिथं रस्ता बनवता येईना. जिडला आदेश नाही ना तिला त्यांना धक्का लावू नये. त्यांना जसं आदेश असेल तसं करतो. हा, त्यांना म्हणा, मग त्यांना म्हणा बनवायचं आहे ना. असं फक्त लिहून द्या. आम्ही 39 बरं का? 2 मिनिटं ऐका. आपण ते एकमेकांची अरे मालक आहे, ज्यांना अडथळा करायचं त्यांनी सांगा बघ. साहेब, कोणाची अडचण आहे का? त्यांना ते रस्ता ऐकून घ्या, ऐकून घ्या. अडचण एकच आहे, 40-41 लगतून आम्ही आमच्या आदेशाने रस्ता करतो, असं फक्त लिहून द्या आणि रस्ता काढून घ्या. हा, तुम्ही असं लिहून द्या. मग आम्ही पाहू कुठं काय करायचं. आम्हाला लिहून द्या. आम्हाला तुमच्याशी कुठलाही वैरकार नाही, किंवा कुठलाही कुठलाही उल्लेख नसताना आम्ही रस्ता काढून तुम्ही द्या, असं फक्त आम्हाला लेखी द्या. यांच्याद्वारे आम्हाला लिहून आज द्या. रस्ता काढायचा आहे, उद्या 4 आम्ही महिने 6 महिने 40-41 पाणी राहतं, उद्या नाला दाबला जाईल, अधिकारातून त्यांच्या रस्त्याला वावराची काढून नुकसानी दिलाय, आहे. असं तुम्ही आम्हाला लिहून द्या यांच्यातर्फे आणि रस्ता काढून द्या. आणि याला फक्त एकट्याला पाहून दाबता जे काढ आता. मला कसं मग आता तुम्ही जसा रस्ता काढून देऊ तसे लिहून बी द्या ना. हो, त्याच्यात वय हे तुम्ही वाचू राहिले का? 5 जण ते येथील केस नंबर वहिवाट रस्ता मोकळे करण्यावर आदेशित केले आहे. संदर्भी आदेशात नमूद केल्याप्रमाणे स्वतः जागेवर जाऊन न्यायालयीन आदेश स्थगिती खात्री करून अर्जदार यांना आदेशात उल्लेख नियमाप्रमाणे वहिवाट रस्ता मोकळा करून द्यावा. कारण शासन नाल्यामधून त्याच्यात रस्ताच गटाचा कसा उल्लेख देतो आणि आहे. तहसीलदार साहेबांना कोर्टांना 39चाच उल्लेख करेल, 40-41चा उल्लेख नाही. आम्हाला त्याचा आदेश द्या, रस्ता म्हणलं बनवा. ना, आम्हाला तो आदेश आहे. नसल आम्हाला लेखी द्या, लगेच रस्ता बनवा. आम्ही इकडून चालले जातो लगेच. लगेच वापस जातो. आमचं काहीच नाही. आम्हाला लेखी द्या, लगेच आम्ही चालले जातो. तुम्हाला आडवं कोणी आलं मग बोला. 41चा माणूस येतो, तो विचार नाती माझे मेसेज हिच्या नावावर आहे क्षेत्र, म्हणून मी हा अधिकार आम्ही आडवे होणार आहे. आमचा अधिकारी एवढ्याचा बी. आहे. पण माझ्या तुम्ही आम्हाला आदेश द्या ना. जसं 39 ऐका, जसं 39चा आदेश आणला ना, हा कोपरा माझा आहे. हा रस्ता सुद्धा यांच्या क्षेत्र. कोपरा माझा आहे. आता त्यामुळे हे जे 12 लोक आहे ना, यांनी सांगा का आम्ही इथून रस्ता घेतोय 41 आणि 40 आणू नका, काही गोष्टी असं हे करू नका का ते हे. आणि तो तिकडून येणारा त्याच्या मागे 17 जण उभे राहिले. माझ्या पोराला जर उद्या काय झालं, काटा जरी मोडा, तुम्ही रात्री डायरेक्ट ट्रॅक्टर घेऊन येतो आणि उभे राहते आणि आडवी होत्या, तो काय करणार आहे? उद्या कोणाच नाव आहे? हो, सगळे नाही ऐकून घ्या पहिले. त्यांची बोलायची पद्धत चुकली ना. हा चुकली असेल. ट्रॅक्टर खाली दाबायला लायसन काढले की मुद्दा एक लक्षात एकटा घ्या. पाहून. आणि तो पाड खाऊ काय म्हणे, रिकामं बोल नको. अगं तू बोल रिकामं बोल नको. रिकामं बोल नको. चिडू नको तुम्ही, शांत. कोणाला दाबायचा अधिकार नाही, जाऊ द्या. कोणाला अधिकार नाही दाबायचा. तिचं वाणी तिने आम्ही जरी बाहेरचे नवरा नाही असलो, माग पण तुम्ही एकमेकांचे भाऊ बंद. पण आहे, पण ते जर याला उद्या जर याला कमी जास्त झालं मग काय करायचं? बरं का भाऊ, एकमेकांचे भाऊ माझ्या बंद. पोराला पुढे काय झालं तर मी एवढ्याचे नाव लिहून घ्या. तुम्ही बरं का या लोकांनी ना सांगायचं आम्ही 40-41 लगत आता पण रस्ता नव्हता, आम्ही काढून देतोय आणि बिनधास्त काढून घ्या. जरी आदेश नाही तुमच्याकडे, आम्हाला लेखी द्या. आम्हाला काय करायचं पाहू आम्ही. हा, आम्ही काढून दिला असं आम्हाला तुम्ही लेखी द्या. काय ते आम्ही पाहून घेऊ. आम्हाला लेखी साहेब ऐका 2 मिनिटं. आम्हाला लेखी द्या, नाही तर आदेश दाखवा. तुम्ही काढा ना, आम्ही कुठून नाही म्हणतो. त्याच्या आम्हाला व्यतिरिक्त ग्वाही होणार नाही. 2 मिनिटं ऐकून घ्या. तुम्हाला आदेश 39चा तिकडे चाला. काढा, आम्ही आडवं येत नाही. मग डायरेक्ट मी तुम्हाला 39 दीड वर्षापासून तहसीलदार साहेबांनी तुम्हाला दाखवून तिथला आदेश दिलेला आहे 39 पासून रस्त्याचा काय असेल तो फॉलो करा ना तुम्ही. एक लक्षात घ्या, ते काही बांध मी स्वतः उभा राहून तुम्हाला दाखवतो 39 गट नंबर. साहेब, हे बघा. पाणी नाही माहिलं तर शेतीचं नुकसान होणार आहे. हा बा, हो, सगळे आपण सरकार शेतकरी नाही आहोत. लावून हे बघा सर, ऐका. हळू बघा, 1 मिनिट. हा बा, टाकून हे बघ. तुम्ही मला बोलू द्याल का? हा कोपरा सुटला आमच्या शेतकऱ्याला सगळ्यात महत्वाचं काय राहतं मावशी, सांग तुझं आता.
काय राहतं महत्व आणि हा कोपऱ्यापासून दाबला असत का कुठे स्थान नसतं आम्हाला पण हा कोपरा शेतकऱ्याला सुटले गेला सगळ्यात आमच्या महत्वाचा राहतो रस्ता. जो गरीब राहून त्याला दाबून नेतील का? ह्या लोकांनी इथपर्यंत जमीन आहे. काढला त्यांना विचारा, मधून रस्ता काढला, तिकडे सगळे केस चालू आहे अजून. तिकडून केस चालू आहे. तिकडून केस चालू आहे. मग जर हा रस्ता वेळ वाढत तिकडून केस का टाकली? तिकडून 10 शेजारना मग मला मुंडी दाबायला चालली इकडं. जर इकडून रस्ता होता तर ते पुरेपूर का भांडत होते मग? रस्ता तिकडून निघतोय, शिवाना रस्ता निघतोय तिकडून ते आडवे झाले, पुढे काय नळे दाबणारे निघाले तर इकडून आडवे तो झाले. येऊ मारेल तेव्हा मारेल, यांच्या सहाय्या देऊन टाका, तुम्ही बिनधास्त रस्ता करा. या सगळ्या गोष्टी जेव्हा साहेब तुमच्याकडे जागेवर आले त्यांनी पाहिलं असेल तेव्हा तुम्ही सांगितलंच असेल ना. त्यावेळेस तो एकटाच होता ना. त्यांनी 39च सांगितलं पण फक्त 39 पुरता आदेश दिलाय त्यांनी. 40 आणि आम्हाला तो मान्य आहे तो आदेश. तुम्ही 40 आम्ही त्याला आम्हाला आदेश दाखवा. आम्ही इकडे नसेल तर कॅवेट लेखी द्या. आम्ही चालू करा ना मग तुम्ही डायरेक्ट. आणि ह्या रस्त्याला आम्ही कॅवेट टाकलेलं आहे मालेगाव कोर्टामध्ये, त्याच्यावालेच येते प्रति द्या. मीच होतो 3 दिवस त्यांच्यावर मीच होतो. हा, मग आता काही सांगितलं मुद्दा हे बघा पहिली हा, मग गोष्ट कोर्टाने आणि आदेश ह्याचे केला साहेब असे साहेब, बरं तुम्ही का, होते. हे जे कोर्टाने 12 आदेश वादी आहे, केला. 39च खुल्ला करा, 40-41चा उल्लेख. ऐका हे बघा, मग त्याचा आम्हाला आदेश द्या नाही तर लेखी द्या. आता हे जे 12 लोक आहे ते एकदम शेवटचा माणूस असेल कोण थोरे वगैरे, हा थोरेपर्यंत रस्ता झालेला आहे का आणि आम्ही अडवला आहे का मला सांगा. असं नाही का तिथून रस्ता झालेला आहे आणि इथं 39 येऊन रस्ता संपलाय, असं तर नाहीये ना. अडवलेला नाही पण याच्यात जे अडथळे समजा आता इथं ट्रॅक्टर चढेल का सांगा तुम्ही. तो विषय शेतकरी म्हणून हे बघा, ह्या नाल्यातून पाणी गेलं कुठलंच वन जाणार नाही. कुठलंच वन जाणार ट्रॅक्टर चढू ना चढू, ऐका 2 मिनिटं. तुम्ही जसे आम्हाला म्हटले ना तुम्ही भावबंदी, त्या दिवशी मला तर मी सांगितलं आजही परत तुम्ही ते- नेले तर मी काय भाकरी खायला येणार. मग तुम्हाला आता इकडून ट्रॅक्टर चढू ना चढू त्याची काय मतलब. 2 मिनिटं ऐकून घ्या मग या माझं बोल. कागदाचं काय करायचं? माझं ऐका 2 मिनिटं. तुम्ही फक्त आम्हाला आदेश दाखवा, इकडून रस्ता करा. रस्ता तर असा आहेच आहे महा. ऐका ऐका तुम्ही कुठला रस्ता का 40 नेमका बुजवणार का आदेश नाला? दाखवा. नाही सर आम्हाला लेखी द्या, रस्ता बनवा. खुला कुठं झाला हा तुला आहेच आहे तो आजही. आढळलं नाही ना, अजून आजही आढळलं नाही. नाल्यातून जर तुम्ही आणि तुम्ही हे बघा खोरी केला माहिती आहे ना, वावरी का लागले त्याला माहिती. भविष्यात काय म्हणणार आहे साहेब, ह्या नाल्यात पाणी राहतं इथपर्यंत, मग हे लोक काय करणार, इथं आणून मुरुम टाकणार. मुरुम टाकलं म्हणजे आता माझ्या शेतात पाणी जाणार नाही. टाकून घेतले त्या वावरातून पाणी तसं त्या तळ खसलं. नाला बुजून रस्ता होणार हा प्रकार आहे. रस्ता पडला, रस्ता उचलला गेला, तो वावर राहील का तिथे? टाकून घेतले. हा कोपरा आमच्याकडून सुटून गेला. आणि आता नाल्यातून कोणत्या पद्धतीने रस्ता होणार आहे मग? आम्ही कुळीत बाजरी करीत होतो. जर साधेच काढत होता होणार काय, आता तुम्ही नाला बुजवल्यावर पाणी कुठून जाणार, आमच्या शेतातच जाणार का नाही जाणार. नाला बुजवायला कोणी हेड आहे का हो? मग रस्ता जाणार कसा. रस्ता कोणता पाहिजे त्यांना चालू रस्ता आहे ना. मग असं आहे, असं तर खुलाच येतो, असं कुठं बंद येतो, असा तर खुलाच येतो. असा आजबी रस्ता आडवा नाही आलेलं द्यायचा. नाहीच आहे ना. जाणं येणं चालू आहे. आम्ही आडवा करेल नाही. हा रस्त्याला आधी काही दगड टाकलेले. सांगावा आमचा रस्ता बंद आहे, आम्हाला जाऊ नाही द्या, फक्त एवढं सांगा. आम्हाला त्रास होणार नाही असं करा, आमच्या जमिनीला त्रास होणार नाही. तुम्हाला कधी जाणार त्याला आधी सांगा, विचारा कोणाला विचारा. ठीक आहे, यांचे दुश्मन नाही, उद्या यांच्यावर संकट आले ते पहिले आमच्या आधी येणार आहे, आम्ही येणार नाही. मी म्हटलो तेच म्हटलो. हा, पण तो कोण जो विलास आहे ना, तो जर रात्री येऊन धमके देतो, कुठल्या आमदाराचे नाते सांगतो आणि कोण आहे. हा, मग कसे काय तुम्ही याला ट्रॅक्टर खाली जाणार होते. ट्रॅक्टर खाली अर्ध्या रात्री अहो त्या म्हातारीचा जीव काय म्हणाल असं म्हणल्यावर. नवरा नाही साहेब. नाही नाही ठीक आहे, असू दे आम्हाला ते नाही म्हणायचं. नाही नाही मग मला जर त्या ठिकाणी दाबत चालले तर मला नाही बोलतायत का? काय? अरे मी कसं काय उडेल? 2 मिनिटं कसं काय ऐका. उडेल? साहेब, मी इकडे यायच्या अगोदर तू देतो त्या पोरायला म्हणे त्याला ट्रॅक्टर खाली दाबून द्यायचं. तुम्हाला असं सगळं दाबून राहायचं. हे बघा, तुम्हाला आजही रस्ता ओपन आहे असाही बी. रस्ता नाही केला. हे जे कायदा आहे तर घेशील तर त्यांना रस्ता करू दे. त्याच्यामुळे 41 नाही 39 41 चा उल्लेखच नाही अजून. 39 पासून वरती पश्चिमला रस्ता अस्तित्व आहे, तो रस्ता चालू करायचा. असं रस्ता कुठे आहे? 41 कुठे आहे 40 चा रस्ता? उल्लेख नाहीये. हा नाला आहे साहेब. कोर्ट वेळ आहे मग का? तिला कुठं बंद आहे रस्ता. मग नाला जर चालूच आहे ना, नाला कुठं बंद आहे. तुम्ही उल्लेख करायला बोलता, नाल्यातून रस्ता पाहिजे. नाल्यातून रस्ता पाहिजे तुम्ही उल्लेख करा. ऐकून घ्या. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाहीये. विनाकारण मी अहो तुम्हाला साहेब मी सांगतो ना कायद्यापेक्षा आम्ही मोठे नाही पण त्या ना आम्हाला आदेश दाखवा 40 41 मधून कागदापेक्षा आम्हाला आपण मोठे नाहीये ना, कसं काय मग. कृपया करून वाद घालू नका. बरं एक थांबा, तुमचा परिचय मला. परिचय माझं इथंच गट आहे, 14 गट नंबर, सौदागर काय नाव तुझं? किरण दगडे. हा, मग तुम्ही मला एक सांगा, तुम्हाला इथून रस्ता करायचा म्हणजे इथं तुम्ही भर टाकणार इकडून तिकडून, हा नाला बुजवणार. तिकडून मोटरसायकल येत नाही ना. ऐका, ऐकून घ्या, नाला बुजवणार
बुजवणार नाही, नाला कुठं बुजवणार, नाला तसं भर टाकणार म्हणजे काय करणार तुम्ही? ऐका, नाला बुजवणार, बुजल्यानंतर हे क्षेत्र यांचं पाणी कुठं जाणार? यांच्या शेत जाणार का नाही? शेतात पाणी जाताना ओपन हा बा, तुमच्या समक्ष आहे पुढे आम्ही नाला बुजवू. तुम्हाला जर हे मान्य असेल तर करून घ्या तुम्ही. मटेरियल टाकले तुमचं म्हणणं पाणी ह्या क्षेत्रात जाईल. नाला बुजवून कुठं जाणार? नदी बुजवल्यानंतर पाणी आजूबाजूला जाणार का नाही जाणार? तुम्ही त्या टायमाला त्याने अतिक्रमण केलं त्या टायमाला आम्ही अतिक्रमणच काढून राहिलो ना. मग मग तुम्ही ना अतिक्रमण करेल का? नाही नाही, तुम्ही ना अतिक्रमण करेल का? कोणतं लई टाकायचं आम्हाला? तुम्ही तर ग्रामपंचायतमध्ये बोर बरं करेल. का? 15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये हा त्या दिवशी डायरेक्ट अर्ज करून द्यायचं ना. साहेब आजही रस्ता चालू आहे बरं का? यांना म्हणा, तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जावा आता. त्याच्यात काय आपण यांच्या वावरात लक्षात घ्या, हाय चालू आहे. फक्त बाकी विषय मिटणार आहे, लक्षात घ्या. यांनी नाल्यामधून रस्ता आमच्या शेतात पाणी गेले चालतील. आता मला काही माझ्या हातात काहीच नाही. तुमच्या हातात नाही साहेब, फक्त आदेश आणा आणि रस्ता करा. आमचं अडचण काहीच नाही. भर टाकले पाणी कुठं जाणार आहे? हा, तुमच्या हातात काहीच नाही ना, मग तुम्ही रस्ता करू नका. आता जर हे जर बुजावला ना नाला तर हे पाणी याच्या शेतात उलटणार आहे. काय तुम्ही काय करता आपण त्याच्यात मुद्दा काय आहे? थांबा, 15 ऑगस्ट येऊ द्या, बरोबर करू आपण आता. येईला म्हणा, तुम्ही कसं पाणी उपसी तर तुम्ही उपसा आता. बरं काही झालं की हे लोक आमचा तो मुद्दाच नाही. हे बघा कसं झालं, आज इथून गेला का उद्या वैवट झाला का ते वरून जाणार. खर्चाने तिकडे पाणी जात होतं, खर्चाने कारण कसं आहे, आज जर या लोकांना एवढ्या भानगडीत वर कशी आज कसं आहे, आज जर या लोकांना इकडून जाऊ दिलं तर उद्या ते वरून रस्ता मागणार, ते आम्हाला इकडून त्रास होतो, आम्हाला जाता येत नाही. म्हणजे पर्याय ना, हा माणसाला तो त्रास नंतर भविष्यात वाढणार आहे. कसा त्रास होतो त्याला कायद्याचं काही भय नाही. हा, मग इकडे जाऊ दे ना सगळं. काय राहणार याच्यात? तर तुम्ही ना आता यांना नाही, यांना जर काय करायचं, हा रस्ता आजही बंद नाही. हा तात्पुरता रस्ता आजही चालू आहे. तुम्ही पाहिजे तिकडे थोडंसं एवढं मटेरियल इथपर्यंत टाकून घ्या आसरीपर्यंत. निघाल का त्यात? तुम्ही बार काही नाही, शेतकरी म्हणून विचार करा. बाकी दादा आम्हाला विषय आदेश नाही, आम्ही दाखवायचा, काही म्हणत रस्ता नाही. बनवायचा. आमची काहीच अडचण नाही. वर टाकू द्या, पुढे आहे ते. मग आम्ही कायदेशीर बोलून राहिलो. नाल्यातून जर रस्ता असं नाल्यातून तुम्ही काय झाले आमच्याकडे काय झालं हे अधिकारी आणले का ते? त्यांनी जरी अधिकारी आणले म्हणजे ते काय कोणाची बाजू थोडीच घ्यायला आले का? नाल्यातून आदेश असं नका करू. तुम्ही समजदारीने सांगा, व्यवस्थित होईल, काही विनाकारण. बरं वाद नाही. ते कसं आहे, हा एकटा आहे, याला उद्या इथं जर चालले ना तर बरं येणे का आमचं फक्त एवढंच वाद आहे, दुसरं काही नाही. इथं तुमचा बीपी हाय होतो म्हणून तुम्हाला मी नाही सांगितलं होतं येऊ नका म्हणून. तो इडून तिडून म्हणला भाऊ हे बाय पहिल्या सूट काय बरं मला ऐकून घे. पहिल्या सूट काय म्हणलो होतो, व्हिडिओ टाकायचं असं आमच्या त्यांना काय झालं, या दोन्ही लोकांना त्या गोष्टीचा इतका खेळ झाला, यांचा फक्त एकदाचा कायम स्वरूपाचं बंद करून टाकायचं, हेच अर्ध आहे. नाही असं थोडीच आहे. आता तो पाहतो आमच्या किती अवकाळ आहे, आम्हाला जर यायलाच रस्ता नाही, येड्यात पुढं आम्ही त्याच्या क्षेत्रात पुढं काय करतोय. मग त्याचा बांध तिकडं, आम्ही काय त्याच्या वावरात गेलो का यांच्या वावरात गेलो, आम्ही त्यांच्या वावरात नाही यांच्या वावरात नाही, आम्ही आमच्या नाल्याच्या कडाने आम्ही पाणी जायला जागा ठेवणार आहे, असं काही नाही. मग आता दमदाटी झाली ना, आता इडून ये जाय चालायचं नाही, आता इडून जा म्हणत्या आणि इडं या उकरून बिकरून ठेवी द्या. अरे कांदे लावले उच्चवाल्या बायला आण पाहिजे म्हणताय, अजून कांद्याला नुकते उच्चवाल्या बायला आण पाहिजे, घरी गेल्या एवढं पाण्याला पूर्ण कांदे वाहून गेले. तुम्ही इथं अहो पाऊस झाला तर त्रास आम्हाला बी ना. आता काय पाणी कुठून जाणार आहे? मला एक सांगा, इथून जायला यायला तुम्हाला काय अडचण नाही, तुमच्या वावरात येतोय का? असं नाही. हे गोष्टी मी किती दिवसापासून समजू सांगू राहिलो, अरे बाबा तुला त्याचा त्रास नाहीये, तू या गोष्टी करू नको, ना पैशाला खर्च करू नको. लोक तुला येड्यात काढू राहिले, लोक तुला खर्च करू राहिले. मी सुरुवातीचे पहिल्या दिवसापासून सांगू राहिलो, तू या लोकांचं ऐकू नको, येड्यापणा करू नको. लोक तुला येड्यात काढू राहिले, तुला खर्च करायला लावू राहिले.
आता विलासांना बोलली बात बरोबर आहे, पण तो काय बोलला होता आधी माहिती आहे का? त्यांनी मला शिवाय दिले तोंडावर, विचारा तुम्ही त्याला. देईल ना तो, चिडला तर देईल, आम्ही सांगतो ना देईल. काय फक्त आम्हाला 2 ट्रॅक्टर हे टाकायचं होतं इथं, काय करायचं होतं? जेव्हा विलासांना म्हणे ना द्यायचं ना दाबून, पप्पूनी फोन केला माझ्या बापाला, काय म्हणे द्यायचं ना दाबून, मग ते म्हणे तुम्ही मला दाबा, मी तर तुमची काय झालं, आला तो आधी, ऐका पूर्ण परिस्थिती ऐका. मी होते ना रे, पण तुम्हाला आणि तुम्हाला त्या टायमाला मी समजून सांगितलं का म्हणलं यात वाद घालायचं काही कारण नाही. नाही तर कसं काय दाखवते? ते जेव्हा तुम्ही म्हणे ना दाबायचं म्हणून ते म्हणे आता आम्हाला जर भांडणं करायची असते तर आम्ही इथून मागच केले असते. भांडणं करायचा काही विषयच नाही ना. पाच दाबाला सुद्धा त्याला सांगायला एवढं लक्ष ठेवा. दाबाय दुबायचा काही कुठला विषय नाही आहे. आता जवळजवळ 2-3 वर्षापासून हेच चालू आहे. मी पाहुणे रावळायला निरोप देऊ देऊ कटळलो. मी सगळ्याला सांगितलं अरे बाबा त्यांचा विषय काही नाही, त्यांच्या वावराचा विषय नाही. किती दिवसापासून सांगू राहिलो हे. तिकून आहे तिकून निघायचं ना. ते आता काय झालं या बाबाचं असं ह्या लोकांचं असं समजा चढायचं उतरायचं जर प्रॉब्लेम आहे तो सॉल्व कसा करायचा? तुम्ही करायला रस्ता काकुशीनं जाऊ दिले तर त्याचा गळा दाबायला नाही करा. मला एक सांगा तुम्ही समोर त्यांना विचार वावरातून ट्रॅक्टर काढून मी आता काय बोलू राहिले सांगू राहिले मी उदाहरण. अहो सगळं मी आपले एवढे वाद चालू होते ऐका, एवढे वाद चालू होते तरी मी उन्हाळ्यात तुमच्या एका फोनवर हजर झालेलो आहे. झालो का नाही? जाऊ देईल त्याला. जाऊ दे, मग त्याला दाबायला निघले तर मला एक सांगा आपला वाद कोर्टात केस चालू होती तरी आपलं बोलणं चाललं बंद होतं का? तो येत होता, तो आमच्याशी बोलत होता, आम्ही त्याच्याशी बोलत होतो. अरे बरं ठीक आहे, मधून जाऊ येईल तुम्हाला मान्य आहे ना ती गोष्ट. त्यांच्या मोठी फायदा निघले तुम्ही ते आम्ही असंही नाही तरी मरून मरेल म्हणून सोडून द्यायले, पण पुढं काय वाट लागेल ना मग ते बाकी चेंज पाहून घ्यायचं काय कोणी काय घेणार, कोण काय करणार. आतापर्यंत नाही आम्ही काही बोललो. ते जाऊ द्या सगळं. ते काय नाही काय एवढं काही वाद नका घालू म्हणते काही अधिकारी तिकडे गेले काही वाद नका घालू, असं वाद नका घालू बा कोणी काही. नका बोलू नका, आम्ही ऐकू नाही ऐकू, बोलायचं तर बोला. तुम्ही नका लिहून देऊ मला, त्यांना सांगा का त्याच्या बांधाला मी धक्का लावणार नाही, त्यांना लिहून मी द्यायला आज उभा लावा. आहे ना, मी आज उभा आहे ना, आज नाही, आज नाही, हे उद्या तिकडून उठतील माझ्याकडे इथला की. मी आज उभा तुम्ही आहे. ऐकावं साहेब, तुम्ही यांना सांगा ना त्याच्या बांधाला धक्का लावणार नाही, एवढं लिहून द्या. आज सांगा ना तुम्ही. खालून जायचंय, खालून तुम्ही बुजून काय करायचं ते करून घ्या. विषय फक्त आम्हाला लिहून द्या त्याच्या बांधाला धक्का लागणार नाही, त्यांना सांगा. तुम्ही नका देऊ ना, तुम्ही नका देऊ, त्यांना सांगा. मी नाही सांगणार. ते आमच्या अधिकार क्षेत्र. मी नाही, आमचा अधिकार साहेब तुम्ही जसे रस्ता खुल्ला करून द्यायला आले ना, ऐकून द्या. शेवटच्या वेळेस हात जोडतो, शेवटच्या वेळेस एक काम करा, हे काय खड्डे बुजवायचे बुजून घ्या. शेवटच्या वेळेस हात जोडतो, हात जुने हातात जोडतोय. त्यांना म्हणा पुढे फक्त कुठला मला रस्ता असं होत नाही, तो करायला लई लई नेट लागणार या लोकांना अजून. मला काय कुठलंच करायचं काही ते करा. ते पुढचं काही उमर द्या, ते एका ते आम्हाला आहे ना फक्त हे द्या. अजूनही मी हाती घेतो. हा जोडा ना, जोडू नका नाही म्हणत नाही, जोडा जोडू नका. मी तुम्हाला काय म्हणलो का, मला फक्त त्यांच्याकडून लिहून द्यायला लावा की त्याच्या ते बांधाला धक्का माझं लावा. अधिकार क्षेत्र नाही. साहेब बोलले विषय संपला. साहेब तुम्ही साहेब बोलले सांगा. म्हणजे तसं नाही. तुमच्याकडे आहे ना तहसीलदार कार्यालय आहे ना, मग त्याचे वरिष्ठ कार्यालय तिकडे दाद मागा. आहे ना, तुम्हाला काय असेल त्यांनी तुमचं मग आहे कायदेशीर मांडा ना. आमच्याशी डोकं लावतं 1 तासभर झाले मी समजूत आता हा जो तुम्ही म्हणताय ना, हा ऍक्च्युली क्राईम कळलं का? शासकीय काम करता पण आम्ही चला बाई चालेल. अडथळा नाही आणत आहे. भावना आहे. आम्ही अडथळा आणलाच नाही अजूनपर्यंत. अडथळा आणला नाही. आता हा काय चालू आहे? हे बघा साहेब, अडथळा नाही, आम्ही तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारला, 2 मिनिटं ऐका, तुम्हाला नाही विचारला. त्याला एकच म्हणायचंय, तुम्ही रस्ता काढा, फक्त माझ्या क्षेत्राला धक्का नका लावू. त्यांनी काय सांगितलं? त्याचं रस्ता एवढंच बी म्हणणं काढत नाहीये, फक्त जे काही खड्डे आहे ते प्लेन करताय. त्यांना काय जायला इथं चढलं पाहिजे ना. रस्ता याचं म्हणणं काय आहे, माझ्या क्षेत्राला धक्का नका त्याच्या लावू. क्षेत्राला काय धक्का कोणी? हा बस एवढंच पाहिजे, जाऊ दे तुम्हाला. म्हणून डोक्यात की भर टाकतील, मी टाकू देणार फक्त खड्डे अहो, बुजवा. नाही ना हो साहेब, हा. तुम्ही आहे नाही ते उभे फक्त या एवढाच प्रश्न आहे बरं का. हो, हो. ठीक आहे चला. तिडून पुढे आम्ही खडा सुद्धा टाकू देणार. अरे नका बोलू. हा हो या आहेत ना तिथे समोर. ठीक आहे चला जाऊ दे, आता बाकी गर्दी कमी करा. जे काय 2 जण थांबा लागेल. हे पाणी कुठून जाईल? त्याला व्यवस्था करू ना. रोडचं पाणी कुठून काढतील थांब. ते खसळून गेलं का ते प्रत्येक वेळेस मातीच टाकतील. सगळ्यांना विनंती आहे माझी. जागा दिली काय? शांती जरा, शांती जरा, नका येत.
चला बाकीचे गेले तरी हरकत नाही. हं? काय येत आहे हं. येऊ राहिले. मी येत आहे काय ते सोडू थोडी थांबा जाय. हा वाद इथंच मिटला नाही अजून आपल्या बांधाला ज्या दिवशी धक्का लागल ना, साहेब परत हा रस्ता आपल्या बांधाला ज्या दिवशी धक्का लागल ना, त्या दिवशी पाहून काय करायचं. आणि त्याच्यावरती तुम्हाला आहे ना सगळे हा तहसीलदार, आजचा त्याच्यावरती प्रांत, निर्णय पुढं फायनल अंतिम कलेक्टर, निर्णय नाही जाऊ दे. मालेगावचं कोर्ट. अजून भांडण मिटेल नाहीये, थोडं तू थांब ना अजून. तुम्ही आता असे ते जाऊ राहिले त्याला फक्त खड्डे बुजू द्या. नाही पुढे जर समजा आता मी 2 शब्द बोलते जास्त नाही बोलत. पुढे जर आता यंदा इडून जाता नाही कोणाला येणार. कोणाच्या मनाला लागेल असं बोलू नाही नका. बोलणार नाही बोलणारच नाही. साहेब मत घाला. तुम्हाला मी एकदाच सांगितलं, इकडे बा, एकदाच सांगितलं, दुसरं सांगणार नाही. यांना फक्त चढायचं पुरतंच मतलब आहे. तिडून पुढं आम्ही लावणात खडा सुद्धा टाकू देणार. कारण आहे ना ही लवण बुजवायची आथर्टी नाही, तुम्हाला माहिती आहे ना. ही दार जर बुजली तिडून पुढं आम्ही खडा यांच्या सुद्धा टाकू वावराची देणार. नुकसान आहे. नाल्याचं तर तुम्ही बोलूच नका. नाही नाही त्याला मग कशाला मग त्यांना म्हणा बुजवून टाका आणि त्या पाणी आमच्या वावरातून करून असं करा. यास. अरे मग ते बुजलं हे नाही जे बुजलं ना म्हणजे त्याचं म्हणणं झालं आज इकडे बुजलं तर उद्या पुढे चालून 2 पाट्या तिकडे टाकणारच आहे. ते जर बुजलं तर पाणी कुणीकडे पुरणार आहे अरे साहेब बाई, हे मी म्हणणं. आता इकडे उभा आहे, मी माझ्या घरी जाईल त्याने याची शाश्वती नाही. ते तर कोणाचंच नाही सांगता येत त्याचा काहीच विषय नाहीये. राहिले हे जाऊ दे इकडे. यास चांगलं नाही बरं का. चांगल्या कामात खेळ घालू नका. आम्ही आमच्या आदेशाचंच पालन करतोय. तुमच्या बांधावरती कुणी येतंय का? कशाला विनाकारण वाद घालतो? मी काय सांगू राहिलो? एक तास झालं समजू राहिलो. हे बघा तुम्ही खड्डे बुजून घ्या. साहेब आम्हाला याच्यापेक्षा पुढं लय वाईट आमचा परिस्थिती आहे. ट्रॅक्टर आमचा चढून आला पाहिजे. पुढची तर खूप वाईट परिस्थिती आहे. त्याच्यामुळे इकडे जाऊ दे जायचं ते पुढे एकमेकांचे डोके ते आपण बारा लोकं अजून त्याला अडवलं नाही जायला इडून. हे 12 लोक एकमेकांच्या जातील नंतर. आलं का लक्षात? पण इकडून ते बुजू द्या जाऊ दे त्यांचं इकडे काय पुढचा असं तरी पण नाही. मी चढून आणू. अहो, हा पण तुम्ही असाल 2 दगडी इकडे टाका नाना ट्रॅक्टर कसं करायचं मग असं बी आहे ना त्याच्यात. मग काही पूल बांधायचं इकडं मोठा. चाललं वाढ काय नाही, लई येडी जनता आहे बरं का या देशात. बरं जाऊ दे चला तुमची कारवाई. कोणीच बोलू नका. जा बरं तुम्ही चला साहेब काय म्हणते इकडे ट्रॅक्टर चढत नाही आसारा पडला या बुजवायचं तर बुजून टाका. विषय संपलाय. तुम्ही आता जर त्याच्यापेक्षा लय अजून काहीतरी विचार करत असाल किरण ते सांगा. फक्त असं रे बुजवायची जात टीभर टाकायची नाही. हा हा तू जा नुसतं मान नको डोलू का साहेब सांगतो नाही तर पुढे ना पुढे चालून याला एकटा म्हणून आडवे व्हायचे नाही बरं का सगळ्यांना. हा दमबाजा करू नका भाऊ या दमबाजी काय भाऊ. अहो दमबाजा करायच्या असते त्याची उन्हाळ्यात कामं करेल मी आता काय सांगावं तुम्हाला. करू नका पाणी गेलं तुम्हाला पाहायला यावं लागलं. बाई मावशी अक्का ते निसर्ग आहे. तू म्हणशील ए, अक्का तो निसर्ग आहे. ते तू म्हणशील आत्ता थांब तर दिवसभर बसतो. उद्या येतो. फक्त हे मिटू दे लाचांड. आपल्याला बांधगडी वाढवायची नाही. तू माझ्या आईसारखी आईच आहे बस. मी त्याचं टेन्शन घेऊन उकडून जाईल एखाद दिवशी नाही ना रात्र झोपत घेऊ नको. हे सगळं जागेवर राहणार आहे. कोणी नाही कोणाचं. उद्या काय जर झालं मा पोराला मी एवढे सामने सांगते. मी साऱ्याचे नाव काय आधी सोडून जाऊ दे. मी आजच मरेल मरेल. तेव्हा रेकॉर्डिंग होऊ राहील सर. जाऊ दे तुला. जाऊ दे होते. तुझ्याकडून झालं काय ते साहेबाची आपण ते माणसालाच होईल आपण माणसाला अहो, फक्त तहसीलदाराच्या आदेशाने खड्डे बुजून साहेब राहिले. तुमच्या नंतर पाया हा पडायचे रस्ता भाऊ आवरा पायी गेला हो माझा आत्या थांबा हो अजून उल्लेख नाही त्याचा. आवरा पायी भाऊ गेला 2 मिनिटं ऐका हा भाषा जर गेला तर आम्ही करायचं काय? ऐका अजून उल्लेख व्हायला नाहीये. अजून बंद पाडत जात आपल्याला हे थांबू घाबरू नका. करू द्या, नाही, नाही. हा आपण काय सह्या करणार आहे किड रस्ता झाला असं. नको ना बोलू तू. चल तुम्ही शांत शब्दांनी शब्द वाढ. बरं ठीक आहे ना चला शांत राहा. गॅस सुरू करू. येत फक्त त्या वर टाकायची नाही. कर रे फोन करणार त्याला.